मंडळी, आज मी एक पर्वणीचा प्रश्न घेऊन आलोय, की ताक पित्तात चालतं का? बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, "अरे, पित्त वाढलंय, ताक पी." किंवा "अरे, ताक पिऊ नको, पित्त वाढलंय, ताक उष्ण असतं." असं पण आपण ऐकत असतो. आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना आपल्याला पडलेला दिसतो आणि आम्हाला पण विचारला जातो, की "डॉक्टर, अहो, ताक हे पित्तामध्ये चालतं का? पित्त वाढलं तर चालतं का?" त्याच्यावरच आज मी बोलणार आहे, की ताक पित्तावर चालतं का? चला तर मग पाहूयात, ताक पित्तावर चालतं का ते? मंडळी, ताक हा आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचा असा घटक आहे. ताकाचं वर्णन करताना आयुर्वेदामध्ये लिहिलं की शक्रस्य तत्र दुर्लभा, म्हणजे इंद्राला सुद्धा हे ताक दुर्लभ आहे. आम्ही नेहमी म्हणतो, आपण इंद्र दरबार कुठे म्हणतो किंवा स्वर्गलोक कुठे म्हणतो? तर अगदी आहे त्या कुठल्या पोकळीत असेल अवकाशाच्या तिथे. आणि तिथे हवामान नाही, हवा नाही, काही नाही. त्यामुळे ताक बनणार कसं? दूध आलं तरी ते ताक बनू शकत नाही. असा एक मजेचा भाग म्हणून आम्ही म्हणत असतो. परंतु अपार्ट फ्रॉम धिस जोक, ताक हे त्या इंद्राला सुद्धा दुर्लभ आहे. इतकं हे महत्त्वाचं ताक असं आयुर्वेदाने धर्तीवर मानवाला प्राप्त झालेलं अमृत असं म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ताकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. दही, दह्यामधले गुण हे ताकामध्ये येताना लघु होतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे त्याच्यामधला पित्तांशसुद्धा कमी होतो आणि ताक आपण जेव्हा पितो, तेव्हा आतमध्ये असणारं जळजळतं पित्त शांत होतं. परंतु त्याच्याशी निगडीत पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की जर तुम्ही ताक नियमाने पिलं नाही, तर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढू शकतं आणि जर ते पित्त वाढलं, तर पित्ताचे विकार होऊ शकतात. त्याच्यामुळे ताक पिण्याचे पण नियम आहेत. ते कोणते? तर ते ताक कधी प्यावं, ते ताक कसं असावं आणि ते ताक कोणत्या प्रकारे केलेलं असावं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते ताक पित्तामध्ये चालतं की नाही हे ठरत असतं. आता हे ताक आयुर्वेदामध्ये या ताकाबद्दल काय सांगितलंय ते थोडक्यात सांगतो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय, की तक्रम तु ग्रहणी दोषे, दीपनग्राही लाघवात. आता ग्रहणी म्हणजे तुमचं डिओडेनम आणि त्याच्यामध्ये सगळे स्राव सिक्रेट होत असतात आणि तिथे तुम्हाला भुकेची संवेदना होत असते. आणि या ग्रहणीला म्हणजे डिओडेनमला ताकद देण्याचं काम हे ताक करतं. म्हणजेच तुमचं पचन सुधारतं आणि तुम्हाला भूक पण छान लागायला लागते. हे सगळं होतं ह्या ताकामुळे. जर तुम्हाला शौचाला पातळ होत असेल, बांधून होत नसेल, तर ताकासारखं उत्तम औषध नाही. मग ताकामध्ये व्यवस्थित जिरं, सैंधव मीठ, कोथिंबीर घालून घेतलं, तर हा त्रास कमी होताना दिसतो. ताक हे त्रिदोषांवर काम करणारं किंवा त्रिदोषी शामक म्हणून सांगितलेलं आहे आणि सद्यस्कम अविदायी तत् म्हणून पण सांगितलं आहे. म्हणजे ते जास्त चिकट नसतं दह्यासारखं आणि ते विधाही पण नसतं. म्हणजे तुमच्या छातीमध्ये, पोटामध्ये त्याच्यामुळे आग निर्माण होत नाही आणि विधा होत नाही. आणि हे ताक त्रिदोषी शामक पण आहे. म्हणजे वातावर पण चालतं, पित्तावर पण चालतं आणि कफावर पण चालतं. वातावर का चालतं? तर ताक हे स्निग्ध पण असतं, ताक हे मधुर पण असतं, ताक हे आंबट पण असतं. या गोष्टीमुळे ताक हे वातहर म्हणून सांगितलेलं आहे. याशिवाय ताकामध्ये कषाय रस म्हणजे तुरट रस असतो आणि ते पातळ असतं, जास्त चिकट नसतं. त्यामुळे ते कफावर पण फार छान काम करतं. याशिवाय तुम्ही ताकामध्ये जे काही घालाल, त्याच्यामुळे ते पित्तशामक पण होतं. जर तुम्हाला पित्तशामक म्हणून जर ताक वापरायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारं दही, त्याचे पण काही नियम आयुर्वेद सांगतो. तर त्याच्यासाठी लागणारं दही हे साधारण जास्त आंबट नसावं. 6 ते 8 तासात विरजलेलं असं दही ताकासाठी वापरायला हवं आणि असं दही जेव्हा आपण ताक करण्यासाठी वापरतो, तेव्हा 1 भाग दही आणि 3 भाग पाणी असं एकत्र करून छान घुसळायचं, बऱ्यापैकी घुसळायचं, जेणेकरून सगळे कण एकमेकांमध्ये एकजीव होतील आणि ते ताक आपल्याला एकसंध दिसेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सैंधव घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, त्याच्यामध्ये जिरेपूड घालू शकता आणि खडीसाखरही घालू शकता. हे सगळे घटक घातल्यामुळे ताकामध्ये असणारा काहीसा पित्तांशसुद्धा कमी होतो आणि तुमच्या शरीरामध्ये ताक हे पित्तघन म्हणजे पित्ताला कमी करण्याचं काम करतं. अशा पद्धतीने जर ताक वापरलं, तर नक्कीच त्याचा चांगला फायदा पित्ताच्या आजारांसाठी तुम्हाला होऊ शकतो. आता आम्ही पित्ताचे 2 आजार सांगत असतो. एक असतं आम्लपित्त आणि एक असतं उष्णपित्त. तर उष्णपित्तावर हे ताक चालत असतं. जर तुम्ही आम्लपित्तासाठी ताक सेवन करत असाल, तर त्याच्यामध्ये सुंठ घालायला हवी, की जेणेकरून त्या आम्लपित्तामध्ये पण ते चांगलं काम करेल. आता हे पण ताक पितानाचे काही नियम आहेत. सकाळी उठल्या-उठल्या ताक पिऊ नये. नंतर जेवताना थोडं-थोडं सिप-सिप ताक पिलं तर चालणार आहे. जेवणानंतर अर्ध्या तासाने ताक पिलं तर चालणार आहे. रात्री झोपायच्या आधी ताक पिऊ नये. जर ह्या गोष्टी पाळल्या नाहीत, रात्री कधीही ताक पिलं, तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढण्यामध्ये होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ताक पित्तावर कसं चालतं, कफावर कसं चालतं, वातावर कसं चालतं. तिन्ही दोषांवर चालतं ताक. परंतु पित्तावर नेमकं कसं चालतं, पित्तावर ताक पिऊ नये की प्यावं, ह्या सगळ्या संशयांचं निराकरण नक्कीच झालं असेल. आता ताकाबद्दलचं हे आख्यान आपण इथेच थांबवूयात.
पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.